धंदा बरं आहे. मग खऱ्या प्रेमाचा विषय कोण आहे? आत्मनस्तु काम आहे शास्त्राच्या द्वारा अर्थी सांगितलं. आता व्यवहारामध्ये खऱ्या प्रेमाचा विषय ज्याला शेष म्हणून म्हणतात, स्त्री पुत्र धन वगैरे हे प्रेमाचे काय आहे विषय आहे. कशावरून प्रेमाचे विषय आहे? निपुत्रिकाला परलोकाची प्राप्ती होत, मुख्यत्व कोणाला? पुत्राला. मरायच्या वेळेला ही सगळी इस्टेट कोणाकरता गोळा करून ठेवतो? मी जिवंत आहे तोपर्यंत तर सुखी राहत, पण मी मेल्यानंतरही सुद्धा. म्हणून काय करा, एवढ्या मोठ्या बिल्डिंग धमको बांधून कोणाकरता ठेवू? याला काय जरूरत आहे का? मी सर्व कशा करता करत असो आपल्या पश्चात मुलांनी चांगलं जगावं, यावरून खऱ्या प्रेमाचा विषय कोण आहे? हे पहा, आम्हीच सांगतो असं नव्हे. मुलाच्या योगानेच आणखी मनुष्य देहाची सफलता आहे. मुलगा नसेल तर सफलता नाही. म्हणून मुलाकरता काय काय प्रयत्न करतात जावे त्याच्या वंश तेव्हाकडे. मग ते निपुत्रिकाला किती दुःख असते हे आपण बरे आहोत. आणि निपुत्रिक माणसाला काय असते? दुःख असते ना, त्यापेक्षा बाईला जास्त दुःख असते. तेव्हा बाईला दुःखाची सीमा असते. कारण त्याला व्यवहारामध्ये काय दिसते? ते दोन दुःखाचं इथं आपला विषय नाही. एक दोन दुःख असते, एक विधवा बाई आणि एक निपुत्रिक बाई. विधवा बाईला काय यजमान काय झाला आणि तिला कुंकू लावत नसते, ती भानगडे. विधवा बाई कुंकू लावत असते का? मंगळसूत्र असते का? मग दुःख भरून काढता येत नाही. कशा करता सांगितलं म्हणून खऱ्या प्रेमाचे विषय कोण आहे? पुत्र वगैरे आधी करून आहे असं आम्ही सांगतो की शास्त्र सांगते ते बसतीचा वाचलो. इत्यादी श्रुत या प्रभू पुत्र भार्या अधिशेषताम आणि लौकिकापि पुत्रस्य प्राधान्य श्रुती इत्यादी श्रुत या श्रुती पुराण वगैरे सांगतात. पुत्र भार्या अधिशेषताम, पुत्र स्त्री वगैरे हेच बरं का काय आहे? प्रेमाचे आयोग आहे. म्हणून तेच शेषी आहे असं सांगतात. उपकारक वस्तूला शेष म्हणतात आणि ज्याच्याकरता आपण हे करतो त्याला शेषी असं म्हणतात. हे बघ, एखादा अन्न आहे, अन्न हे सुखाचं काय आहे? साधर आहे, त्याला शेष म्हणायचं. आणि कोणाकरता अन्न हे आहे? आपल्याकरता आपण कोण झालो? स्वयंपाक करून ठेवला आणि जेवणारच नाही, काय उपयोग करायचा? मग जेवणारे कोण झाले? शेषी. आणि अन्न हे काय झालं? शेष. उपकारक वस्तू असते ना त्यांना शेष म्हणतात. स्वस्मिन प्रत्येबी पुत्र जीवितादिवितादिनाम येतात तथैव यत्न करू दे मुख्य पुत्रादय सुद्धा स्वस्मिन प्रत्येबी. का म्हणलं तुम्हाला एवढी मोठी हाव कशा करताय? इतकं तर आहे की तुमच्याकडे भरपूर आहे की आज जायचं ना. बरं, कधी किती वाजता? जेवण झालं की जायचं. जाऊन या. 2 तारखेला येतो रिटर्न. बरं बरं. मग मोठे माऊली आहे, भास्कर बाबा आहे. बरं बरं. तुम्ही गेलं म्हणजे आम्ही त्याच्यात येऊन गेलो. बरं आहे, काय हरकत नाही. या 2 तारखेला येणार. हा, रिटर्न 2 तारखेला. बरं बरं. आज किती तारीख आहे? आज 17. 10-12 दिवस. हा 14-15 दिवस. आज मुक्काम आहे तिथं नाशिकला. उद्या त्र्यंबकला मुक्काम आणि नंतर 19ला पुढेपर्यंत काय 13 दिवसाची आहे सगळी. करू नये बरं आहे.
स्वस्मिन् स्मृतेऽपि पुत्रादिविद्यान्ति नाम यथा तथैव यज्ञं कुरुते मुख्यपुत्रादयः सदा स्वस्मिन् स्मृतेऽपि पुत्रादि. हे पहा, मरो टेकले शरीर पाया शोधून बांधली. माझा इतका असूनही सुद्धा एवढी हाव कशा करता नाही लक्षामध्ये आहे. पहा, इतका पैसा आहे, सगळं काही आहे, मग आता काही आवश्यक मला मी जर मेला मुलाचं कसं होईल आहे का? याला गरज आहे का मुलाकरता मिळून ठेवतो आहे का? म्हणजे यावरून कोण मुख्य झालं? मुलगा काय झाला? मुख्य झाला. कारण आता याला गरज नाही, गरज तरी पैसा कमवतो कोणाकरता? मग खरं प्रेम कोणावर? ते पाचपासून नव्हते मी पुत्रादी वित्तादिना आम्ही जरी गेलो तरी पुत्रादी वित्ताना यथा पुत्राधिक वगैरे मोठ्या आनंदात गावावे जगावे. पुत्रच नाही, सगळे घेऊन टाकायचे. पुत्रापेक्षाही प्रेम अलीकडच्या काळामध्ये पूर्वीच्या काळावरती वेगळा प्रकार होता. आता जास्त प्रकार आहे. सगळ्या आई वडिलापेक्षा मुलापेक्षा अधिक प्रेम कोणावर असते? जावे त्याच्या वंशात कोणावर असते? मिसेसवर असते. तो दृष्टांत सांगितला. भाजी गेली, जेवायला बसला बा, माईने काय केली? वाढली. ती थोडी काय झाली? खारट झाली बा. कोणावर रागावला? आईवर रागावला. म्हटलं समजत नाही का तुला? असं नाही का तसं आहे. भाजीमध्ये मीठ काय झालं? जास्त झालं. मग त्याची आई म्हणायला लागली, म्हटलं मी भाजी नाही केली, तुझ्या मिसेसने केली. म्हटलं असाचा का? चांगली भाजी. आता खरंच आहे की खोटं आहे हे सगळं? खरं प्रेम कोणावर आहे? आत्माच परमप्रेमाचा काय विषय आहे. मरावं असं वाटते कोणाला? मग हेच आत्म्यावरचं प्रेम आहे. आपण मरावं असं वाटते का असावं असं वाटतं? तर मग गोष्ट विष्ट ऐकलेली आहे, पण सिद्धांताला चांगली होत असते. जख्ख म्हातारी अगदी चालायला लागले तर पायात पाय पडायचे. बरं लावारसी खायला भूक लागते पण काय नाही, खायला नाही, थंडी वाजते पण उद्योग केल्याशिवाय. आणि मग किती 100 वर्षाचा. आणि मग ती कंटाळून गेलेली असते. मोळी आणली होती तिने आणि ती झाडाखाली एका ठेवली बा. म्हणलं काय हे मला कळत नाही. तरुण पोराला काय करतो? घेऊन जातो. लोकांना आवश्यकता आहे तरी घेऊन जातो. म्हटलं आमची निरुपयोगी. आणि अशा स्थितीमध्ये काय म्हटलं आमचं चिठ्ठीमध्ये त्याचं नाव नाही का? मग ते म्हणायला लागले, हे म्हणलं बाबा येवा लवकर येईन, मला या दुःखातून काय कर. ते झाड कोणाचं होतं? यमा ये म्हटल्यानंतर खरोखरच कळायला. म्हणलं आजी कशा करता का मार द्या. आता आजीनं विचारलं, म्हणलं तू कोण आहे? म्हणलं मी यमा होगी. कशा करता? लग्न देण्याकरता. मग मला तुला कशा करता हा का मार द्या? नेण्याकरता नाही, भाषा बदलली आता. मग कशा करता? म्हणलं हे मुळी आहे ना, जरा जड आहे, उचलून देण्याकरता. मग माणसाला मला वाटत असते का? कोणत्याही माणसाला काय वाटते? आपण चिरंजीव असा मग मरणे निर्विवाद. तेच आत्मनच तो काम आहे. मग खऱ्या प्रेमाचा विषय कोण आहे? तथैव यत्नम कुरुते मुख्य पुत्रादय सदा. म्हणून पुत्र वगैरे हे खरे प्रेमाचे विषय आहे. बाळम येतावतानात्मा शेषभक्ती कष्टचित गौण मिथ्या मुक्त भेदादे आत्मायम त्रिधा. म्हणून प्रेमाचा विषय जरी आणखी पुत्राधिक वगैरे तरी ते आणखी
परमप्रेमाचा विषय होऊ शकत नाही. प्रेम आहे त्यांच्या ठिकाणी, पण परमप्रेमाचा विषय बाळामी तावता अनात्मा शेष भवते. आत्मा त्याचा शेष होऊ शकत नाही. शेषी कोण बघा, शशी शब्दाचा अर्थ तिलिंगवाचक नाही घ्यायचा, नाही का? अरे एखाद्या यजमानाच्या मंडळीचं नाव शशिकला असते काय, तो हाका मारते म्हणून हाका मारते काय शशिकला म्हणून बसतो का शशी म्हणतो. एवढ्यावरून आत्मा शेष होत नाही. शेष म्हणजे उपकारक वस्तू, नाही का? शेषी म्हणजे कोण? शेष अन्न हे कसं आहे? नाही, अन्न हे शेष आहे. अन्न आत्मा हे कसं आहे? उपकारक आहे तो. अन्नावरती प्रेम कापलंय, भुकेची निवृत्ती होते म्हणून अन्नावरती काय म्हणजे कायमचा राहते असं सांगता येत नाही. आत्म्यावरचं प्रेम कधी ढळू शकत नाही, कायमचं राहत असते. असं कधी झालेलं आहे का माणसाला आपण मरावं असं वाटते? मरावं असं वाटते तो दुःखामुळे पीडित असतो. कशामुळे? खऱ्या आत्म्यावरती माणसाचं प्रेम असते. तेच दुःख नसेल तर मरावं वाटते का दादा? म्हणून तेच परमप्रेमाचे विषय होण्याकरता 1-2-3 त्याचे प्रकार केलेले आहे. एक गौण आत्मा, एक मिथ्या आत्मा, एक मुख्य आत्मा, भगवते त्रिधा, असे 3 प्रकार केलेले आहे. गौण आत्मा म्हणजे कोणता, मिथ्या आत्मा म्हणजे कोणता आणि मुख्य आत्मा म्हणजे कोणता, क्रमाक्रमाने याच्या व्याख्या देतात. भेद असूनही सुद्धा भेद भासत नाही असा मिथ्या आत्मा. प्रत्यक्ष भेद दिसतो गौणात्मा, आणि ज्या ठिकाणी भेदच नाही त्याला काय म्हणायचं? मुख्य आत्मा. हे बा, एखादा बाप म्हणत असतो, मला उपमा देत असतो, म्हणला आमचा मुलगा वाघ आहे. वाघ काय? कोणाला उपमा देतो? वाघ आहे. वाघ आणि मुलगा याच्यामध्ये अभेद आहे का? भेद आहे. भेद आहे ना. त्याच्या काही पाठबीट म्हणत असेल म्हणून थोडं म्हणतो आमचा मुलगा म्हणजे कसं आहे? वाघ आहे. वाघ काही हे वाघ आणि मुलगा याच्यामध्ये भेद असूनही तो काय करतो? अभेद. गौणात्मा. बरं, मिथ्यात्मा म्हणजे उदाहरणार्थ दिसते खोड आणि समजतो मनुष्य. भेद आहे का नाही? खोड म्हणजे मनुष्य नव्हे, मनुष्य म्हणजे भेद असूनही भेद प्रतीला येतो का? त्याला कोणता आत्मा म्हणायचा? मिथ्यात्मा. आणि ज्याच्यात भेद नाही त्याला काय म्हणायचं? प्रत्यक्ष भेद दिसतो त्याला म्हणायचं गौण आत्मा. हे बा, वाघ आणि मुलगा प्रत्यक्ष काय दिसतो? आहे का? बरं, एका खांबावर ते पुरुषाचा भ्रम होतो, भेद आहे का नाही? भेद दिसतो का? मिथ्यात्मा. आणि भेदही नाही, दिसतही नाही, मुख्य आत्मा. देवदस्त सुसिमोयम ऐक्यमित्य गौणमेतयो भेदस्य भासमानत्वात् पुत्रादेहात्मदायता. देवदस्त सुसिमोयम ऐक्यम गौणमेतयो. हा देवदत्त सिंह आहे. देवदस्तस्तु सिंहोयम ऐक्यमित्तम तर गौणमेतो. दोचं ऐक्य झालं की नाही? मग ते कोणत्या अर्थाने म्हटलेलं आहे? भेद दिसतो ना. देवदत्त म्हणजे सिंह नवीन, सिंह म्हणजे दो मध्ये काय? याने काय सिद्ध केला? भेद सिद्ध काय? याला म्हणायचं गौण आत्मा. कोणता आत्मा म्हणायचा? गौण अर्थाने म्हटलेला आहे. वाघ खरोखर तो काय वाघ आहे का? तो काय
त्याला एक उपमा दिलेली आहे. काय दिलेली आहे? त्याला गौणात्मा म्हणतात. गौण अर्थाने त्याला म्हटलेलं आहे. देवदत्त वस्तू भेदस्य भासमानत्वात् पुत्रादेरात्मता तथा. प्रत्यक्ष काय दिसतं? भेदाच्या भासमानत्वात. भेद प्रत्यक्ष दिसत असताना देखील पुत्रादे आत्मता. पुत्राच्या ठिकाणी आत्मा मानणं हे कोणतं आहे? गौण आत्मा. भेद दिसतो ना. भेद दिसत असेल तर गौण आत्मा. भेद आहे पण दिसत नाही, मिथ्यात्मा. आणि भेदच नाही, मुख्य आत्मा. हे बा भेदाचे भासमान होतात. प्रत्यक्ष भेद दिसतो ना. ते बाबा सुना वा म्हणलं आमचा मुलगा म्हणजे काय सिंह आहे म्हणा, काय वाघ आहे म्हणा वगैरे. बाई बाळ म्हणलं इकडे बाबा आलेले. 15 अध्याय पाठ केला ना तू, म्हणून दाखव की म्हणा. ते काही म्हणत नाही बघा. एक श्लोक म्हणतो दुसरा लगेच बाप म्हणतो. मला काय रड्या पोरगा. पहिली उपमा कोणती दिली? बागाची. दुसरी उपमा काय दिली? म्हटलं याच्यासारखा रड्या नाही कोणी, मूर्ख आहे. उपमेबरोबर सिद्धी होऊ शकत नाही. प्रत्यक्ष भेद दिसतो गौण आत्मा. तसा आत्म्यामध्ये आणि मुलामध्ये काय आहे? भेद आहे, दिसतो ना. मुलगा काय होऊ शकत नाही, आत्मा होऊ शकत. मग पण उपमा दिल्यामुळे त्याला गौण आत्मा म्हणायचं. काय म्हणायचं? आता मिथ्यात्मा कोणाला म्हणतात? भेदस्ति पंचकोशेषु साक्षिणो न तो भातीसो. मिथ्यात्मता कोशानां स्थाणुर चौरात्मता यथा. भेदस्ति पंचकोशेषु साक्षिणो. मिथ्यात्मा आता कोशानां स्थाणु चौरा. खालच्या याच्यामध्ये स्थाणु चौरात्मता येतात. स्थाणु एखादं झाड असते, त्याच्या फांद्या तोडून दिल्या. लांबून पाहणाऱ्या माणसाला काय वाटते? शेतकरी लोक असतात ना, त्याच्यामध्ये ते पिकाचे दिवस आले म्हणजे काहीतरी एक मडकं घेऊन जायचं, एकाची काठी घेऊन जायची आणि कोणाचा तरी जुना सदरा घेऊन जायचा आणि ते बरोबर त्या ह्याच्यामध्ये ते मडकं ठेवायचं. त्याला जरी थोडे डोळे पोळे काढायचे. त्याला ते सदरा काय करायचा? घालायचा. मग ते कोणत्या याला पक्षाला काय वाटते? मला काय राखणारा काय झाला? माणसं बोलत नाही, पक्षी बोलल्याशिवाय राहत नाही. आणि ते वारा आला म्हणजे हालते. त्या पक्षाला वाटते मारायला हवी. ब्रह्म चौरात्मा असं म्हणतात. आहे कोण? लाकूड. भ्रम कोणाचा झाला? त्याप्रमाणे दृष्टांत देऊन हा सिद्धांत सांगतात. भेदोस्ति पंचकोशेषु साक्षिणो यथा भातीसो. पंचकोश आहे ना, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय. शेवटचा कोणता? आनंदमय कोशाला कशाला म्हणतात? आता विचारसागर होऊन गेलं पण आता परीक्षा द्यायचे. तिथं फार पचवत होत असे. अन्नमय कोश कोणाला आवडते? शरीराला कोणता कोश म्हणायचा? पुढे प्राणमय, त्याच्यात प्राण आहे, त्याला कोशच आहे की तो. पुढे प्राणमय, पुढे मनोमय, पुढे शेवटचा कोणता? अज्ञानाला आनंदमय कोश म्हणतात. सुषुप्तीमध्ये जो आनंद आहे ना, तो कोणता कोश आहे? आनंद. विषय नाही पण काय? त्याला कोणता कोश म्हणायचा? तो काय कोशच आहे. जो कोश असतो तो ज्ञानाने निवृत्त होत असतो. म्हणजे पंचकोशेषु साक्षिणा. आत्म्यामध्ये आणि कोशामध्ये काय आहे? भेद आहे ना. आता लोक काय कोशाला आत्मा मानून धरले आहे.
चारवाक लोक अन्नमय कोशालाच काय बांधतात, कोणी प्राणाला, कोणी मनाला, कोणी खरा आत्मा कोणाला कळला वेदांतेला. भेदोस्ती पंचकोशेषु, आत्मा आणि पंचकोशाच्या मध्ये भेद असूनही सुद्धा भेद प्रतीत होत. तसं लाकूड असूनही देखील त्याच्यावरती माणसाचा भ्रम झाल्यानंतर भेद असूनही सुद्धा भेद प्रतीला येत नाही. कोणता आत्मा म्हणायचा, आता कोणता राहिलेला आहे. नभाते वेदोस्ती नाप्यस्ती साक्षिणो प्रतियोगिना सर्वांतरस्थ तस्य मुख्यमात्म्यमिष्यते. नभाते वेदा नाप्यस्ती, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणताही भेद नाही. स्वगत सजात बी विजयते साक्षीनो प्रतियोगिना, कारण आत्मा कसा आहे, कोणत्याही भेदाचा तो प्रतियोगी होऊ शकत नाही. मला तो कुठे आहे आत्मा तुमचा, सर्वांतरस्थ तस्यैव, एका ठिकाणी आहे का सर्वांच्या आत बाहेर आहे. सर्वांतरस्थ आत्मेव, कारण आत्मा मानल्याशिवाय, चेतनत्व मानल्याशिवाय कोणतीही क्रिया होऊ शकत. प्राणही देखील कार्य करतो, पण कोणाच्यामुळे, आत्मा चाले हे शरीर ऐकले. मग त्याच्याशिवाय कोणीतरी चेतन शक्ती असल्याशिवाय कार्याकडून कार्य होऊ शकत नाही. मग कोणीतरी चेतन शक्ती काय केली पाहिजे, मानलीच पाहिजे. ज्या अर्थी गाडी चालते त्या अर्थी कोणतरी ड्रायव्हर चेतना दृष्टीत म्हणतात. एखादा गडा दिसला, त्या गड्यावरून कुंभार काय झाला पाहिजे. म्हणलं आम्ही कुंभार मानत नाही, तर मातीचा गडा झाला. कोणीतरी त्याच्याशी आकार देणारा चेतन काय असला पाहिजे. मग चेतन कोण आहे, परमात्मा आहे. आणि त्याची सत्ता काय केली पाहिजे. नाही तुमच्या ह्याच्यामध्ये रोमा कोण पेरी, समुद्र कोण भरी, पर्जन्याची हा करी. रोमा कोण पेरी, आपल्या अंगावरती केस उगवतात. कोणी पेरणी केली, उगवतात कसे. समुद्र कोणी भरला, समुद्रातून पाणी कुठे जाते, ढगात. आणि ढगातून कुठे पडते, मग कसंही पडते का धारेने पडते. ज्या अर्थी धारेने पडते त्या अर्थी त्याचा कोणीतरी चालक काय केलं पाहिजे. तसा एक ईश्वर काय केलं पाहिजे. माना अथवा एखाद्या आंधळ्या माणसाने म्हटलं सूर्य नाही, त्याने किती जरी बोंब ठोकली तरी डोळ्याच्याने एकानेच पाहिला सूर्य कोणी. आणि हजारो आंधळ्याने न्याय लिहिला. सूर्य नावाची वस्तू त्रैकालिक अत्यंत आता आंधळ्या माणसाच्या म्हणण्याला किंमत आहे, अडोळक माणसाच्या. म्हणून परमात्मा आहे, आपल्याला काय किंमत आहे. मग काय करे, तुमचे रूप पाहता आलोचनी. मग परमात्मा तत्व काय केलं पाहिजे. असे तिन्ही प्रकारचे भेद काय केलेले आहे. पुढे कोणत्या ह्याच्यामध्ये आणखी आत्मवस्तू याचा विचार केलेला आहे. त्याचा विचार कधी करू. एक गौणात्मा, मिथ्यात्मा, मुख्य आत्मा. ते विद्यार्थ्याला जर त्याच्यातलं काही कळालं नाही, विचारला ते मिथ्यात्मा लिहून ठेवतो गौणात्मा. राहिलेला विषय कधी